नमस्कार, मी सतीश लाईव्ह पडून यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता आपण चाललो आहे 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सव साजरा होणारा द्रौपदी सोसायटीमध्ये. आणि या ठिकाणी 50 वर्ष झाली या सोसायटीला. तर आता आपण त्यांचा कार्यक्रम बघायला चाललो आहे. भरगत जसे कार्यक्रमाचं आयोजन आहे त्या ठिकाणी. तर आता आपण जाऊन पाहूया कशाप्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम साजरे होते. ते आता मी आहे भांडूप वेस्ट येथील द्रौपदी सहकारी सोसायटीमध्ये चाललो आहे आपण. भांडूप वेस्ट कोकण नगर येथील. आता संध्याकाळी पण तिला रावण एवढी मोठी तुला वाटते शिवरामरावांचं नाव घेते तुझे आणि इकडे आता प्रसाद भरत आहेत. तशाच प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. तर आता आपण संध्याकाळी म्हणजे रात्रीचे आलोय. बघूया या ठिकाणी रात्रीचा काय काय कार्यक्रम आहे. तो इकडे महाप्रसाद चालू आहे. इकडे चालू आहे महाप्रसाद. तर अशा प्रकारे या ठिकाणी महाप्रसादाची सोय केलेली आहे. आणि इकडे गरम गरम पुऱ्या बनतात.
तर अशा प्रकारे या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी कोपरे यांना मी विनंती करतोय की तुम्हाला आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. अध्यक्ष आणि आमचे सहकारी मी आणि इकडे आपले दशावतारी कलाकार रंगत आहेत. या विभागाचा ज्यांनी कायापालट केला आपल्या कार्यकारामुळे ते मानेसाहेब या ठिकाणी उपस्थित. टाळ्या वाजून सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आणि आपण पुढील कार्यक्रमाला त्वरित सुरुवात करीत आहोत. आज जे मूळ मेंबर आहे 1974 ज्याने या ठिकाणी खोली घेतली आणि ते आस्थागायत त्या वास्तूमध्ये राहत आहे त्यांचा या ठिकाणी सोसायटीच्या वतीने आम्ही सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी मी या ठिकाणी उपस्थित लाभलेले आमचे कार्यसम्राट नगरसेवक मानेसाहेब यांचा मी सोसायटीच्या वतीने सत्कार करण्याचं सेक्रेटरी मांजरेकर यांना विनंती करतो. कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे शिवसेनेचे उपप्रमुख उमेशजी मानेसाहेब यांचा सत्कार सेक्रेटरी मांजरेकर साहेब करतील. शाखा प्रमुख होतात त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर की इतर बिल्डर ज्या पद्धतीने बांधतात विकासक आणि त्यांच्या वास्तूमध्ये त्यांच्या संपूर्ण जे आर्किटेक्चरचा प्लॅन वगैरे तुम्ही पाहिलात तर खरोखरच स्थानिक जी जनता आहे ती त्याबद्दल खुश आहे आणि आम्ही त्याच विचाराने त्यांच्याकडे प्रेरित राहून आमच्या या द्रौपदी निवासचं काम सुद्धा त्यांच्याकडे आम्ही दिलेलं आहे. मी आमच्या या सोसायटीचे सेक्रेटरी माननीय मांजरेकर साहेब यांना विनंती करतोय की आपण त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन द्रौपदी निवास सहकार सोसायटीच्या वतीने आजच्या या 50व्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मी सरांना विनंती करतोय की कृपया आपण थोडं पुढे यायचंय करायचंय. खरोखरच त्यांचं चांगलं कार्य तर या इकडे विभागात कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाला संपूर्ण जे डेकोरेशन आहे आणि लाइटिंग आहे ती ज्यांनी केली ती आपल्यावर आहे. काय ना तुमचं? विद्याधर वसंत बिलई. आणि तुम्ही किती वर्ष करताय भांडूपमध्ये? 25-30 वर्ष. पण ह्या डेकोरेशनमध्ये आहात तुम्ही ना? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? 977 हां 380 ओके 6360. ओके. आणि तुम्ही फक्त भांडूपमध्ये करता की बाहेर पण करताय? कुठेही कुठे आहे ना? तर तुम्हाला जर डेकोरेशन पाहिजे असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. हे त्यांचं सुंदर डेकोरेशन आणि भरपूर म्हणजे खूप मोठा सेट आहे त्यांचा. तेव्हा त्यांनी पूर्ण परिसरच एकदम म्हणजे डेकोरेशन करून टाकलंय सुंदर. आणि केसरकर पण आहेत आपल्यावर. चला त्याच्या प्रकारे सर्वजण इकडे भेटलेत आणि या कार्यक्रमात आपण ज्यांचं सुंदर भजन ऐकलं ते तुमचं मंडळाचं नाव काय बोललात? विजयी दत्तगुरू ना? ओके. त्यांचं आता आपण भजन ऐकलं सुंदर असं. आणि तुम्ही अध्यक्ष आहात ना? तुमचं नाव काय? गोविंद मारुती सावंत. तुमच्या मंडळाला किती वर्ष आली? 1974 पासून आमचं 74 पासून तुम्ही भजन करताय. तर यांचं असं नामांकित मंडळ आहे भांडूपमधलं
आणि खूप सारे कार्यक्रम केले. उमेश श्याम परब पहिले हां. त्याच्यानंतर हे आता आमचे प्रेरणा बाळकृष्ण परत सापळे परब बारावी ओके 87.83% आज त्यांनी केलं कुमारी पाहिजे. मुलगी ओके मंगेश कातळकर अशा प्रकारे मस्त कार्यक्रम चाललाय इकडे. संस्थाने पडायला कमी करू नका. तुमच्या शाळांकडे यांचं प्रोत्साहन वाढणार आहे आणि आपल्याच सोसायटीतील त्या महिला यांचा प्रयत्न करत आहेत. टाळ्या जोरजोर वाजवायच्या आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचं आहे. पहिल्यांदा जबरदस्त लय भारी. शिवरामजी मांजरेकर यांना मी विनंती करतोय की आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. रमेशभाई कोरगावकर यांचं, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचं जे काम आहे ते कामच त्यांचं बोलतं आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र कुशल आहे. खरोखरच आजच्या या सत्यनारायण महापूजे प्रसंगी आम्ही सत्यनारायणला प्रार्थना करतो की बाईंची जे काही इच्छित मनोकामना आहे, एक निष्ठावंत आमदार म्हणून जी प्रतिमा मिळवलेली आहे त्यांनी, ती खरोखरच त्यांना चांगलं सुयश प्राप्त हो. आणि मी बाईंना विनंती करतोय फक्त आजच्या सत्यनारायण सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची
अरे कोणी सामान्य नाही अरे मी आहे कलिपुत्र भैरव एक मायावी आणि मी कोण आहे एक ना एक तर अशा प्रकारे या ठिकाणी दशावताराचा खेळ रंगलेला आहे, म्हणजे नाटक रंगलेलं आहे आणि ही लोक एन्जॉय करतात कारण त्यांचं 50वं वर्ष आहे आणि 50 वर्ष ते एकत्र आहेत आणि सुंदर म्हणजे म्हणतात ना की पूजा त्यांची 50वी पूजा म्हणजे त्यांनी 50 कार्यक्रम आतापर्यंत केले आहेत आणि सुंदर असं आयोजन आहे. तर तुम्हाला एपिसोड कसं वाटलं ते कमेंटपासून लिहून कळवा. लाईव्ह चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या. सुंदर होतं आयोजन आणि मस्त दिवस गेला आणि मी सुद्धा खूप एन्जॉय केलं त्यांच्यावर कार्यक्रम. तर तुर्तास